कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज एक छोटीशी प्रेम कहाणी घेऊन आलो मी. ज्याने लिहिली त्याला मनपूर्वक प्रणाम. ते दोन जीव खरोखर एकमेकांच्या शिवाय राहूच शकत नाहीत. अशा टप्प्यापर्यंत त्यांचं प्रेम पोहोचलेलं होतं. मग काही आणाभाका न घेताच एकमेकांवर जीव तोडून प्रेम करत राहणं आणि प्रेम निभावत राहणं हे सुरू होतं. परंतु यातला तो जो होता त्याची परिस्थिती तशी पाहिली तर जेमतेम. म्हणजे एक साधी नोकरी आणि मग त्या पगारात घर सांभाळणं, आईवडिलांची जबाबदारी आणि त्यातून मग जिच्यावर प्रेम झालं आहे तिच्यासाठी काय करू आणि काय नको असं त्याला होऊन जायचं. आणि ते अगदी नैसर्गिक आहे ना. एखादी व्यक्ती आपल्यावर जीव ओवाळून टाकते. एखादी व्यक्ती आपण इतके साधे असताना सुद्धा आपल्यावर इतकं जीव तोडून प्रेम करते असं जेव्हा त्याला समजलं तेव्हा तर त्याचं मन सैरभैर व्हायचं की काय करू मी तुझ्यासाठी, काय आणू तुला मी, तुला कोणत्या पद्धतीचं प्रेझेंट देऊ, काय गिफ्ट देऊ वगैरे, अशी त्याच्या मनाची मानसिकता होत जायची. आणि मग त्याच्या परीने तो काही घ्यायचा. हे असंच प्रेम दोघांचं फुलत राहिलं. अगदी एकमेकांसाठी जगणं, जणू काही मेड फॉर ईच अदर असं म्हणतात ना, तसंच त्यांचं आयुष्य सुरू होतं. अगदी याला इकडे वेदना व्हावी आणि तिला तिकडं संवेदना व्हावी, अशाच पद्धतीने तिला काही झालं की याचा चेहरा उतरावा, तिला काही संकट आहे तर हा नर्वस दिसावा, किंवा ती खूप खुशीत असेल तर याच्या चेहऱ्यावरचं हास्य वाढावं. इतकं एकमेकांसाठीचं एकरूप होऊन या दोघांचं जगणं आणि त्यांचं हे चालू असलेलं आयुष्य. एक दिवस, तिच्या वाढदिवसाचा दिवस. अरे, आपल्यासाठी जीव देणारी, आपल्या सुखदुःखात सामील होणारी, आपण जर नाराज दिसलो तर आपला दुःखी चेहरा बघून डोळ्यातनं आसवांची बरसात होते, अशी ती व्यक्ती. आणि तिचा आज जन्मदिवस. आणि मग मी तिच्यावर इतका प्रेम करतो आणि तो साजरा करण्यासाठी सुद्धा माझे खिसे रिकामे. ही गोष्ट त्याला सतावत राहिली. म्हणून त्यांनी त्यातल्या त्यात त्याच्या खिशाला परवडतील अशी मस्तपैकी रंगीबेरंगी कागदांची फुलं, म्हणजे खूप काळ ती टिकून राहतील असा एक विचार करून त्यांनी त्या रंगीबेरंगी कागदाच्या फुलांचा एक गुच्छ तयार केला. आणि तिच्या कळत न कळत तिला एके ठिकाणी बोलावलं आणि छानपैकी दोघांनी मिळून तिथे जेवणही घेतलं. आणि त्यांनी तो कागदी फुलांचा गुच्छ तिला दिला. अर्थात तिला त्याची उडी पण माहीत होती. आणि तसं पाहिलं ना तर तिची काहीही अपेक्षा नव्हती. तो आपल्यावर प्रेम करतो ना खूप, बस त्याच्याकडून आपल्याला दुसरं काहीही नको, अशी तिची पण मनोधारणा झाली होती. कारण तिला एक विश्वास होता की तो वरचा विधाता आहे ना, तोच अशा जोड्या बनवतो. आणि त्या विश्वासावर ती पण मग त्याच्यावरती अतोनात प्रेम करू लागली. असेच दिवस चालले होते. आणि अचानक तिचा हा वाढदिवस झाल्यानंतर, असेच 3-4 महिने मध्ये गेल्यानंतर एक दिवस तिने याला बोलावलं एका पार्कमध्ये. तो म्हणाला, चल ना कुठेतरी आपण कॉफी घेऊयात. ती म्हणाली, नको, या पार्कमधला हा कोपरा, हा एकांत, इथलं वातावरण हेच ठीक आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तो चपापला. त्याला वाटलं कदाचित ही लग्नाची मागणी घालेल. चला, तिच्याकडनं येतं आहे प्रपोजल आणि मग आपण आता दोनाचे 4 हात करूयात. आपण आनंदात आपल्याला ही एक पत्नी म्हणून लाभली आहे
म्हणून आपण आपल्या घरी घेऊन जाऊया. आई वडीलसुद्धा आनंदी होतील. असे अनंत त्याच्या मनामध्ये गोड गोड विचार येऊ लागले. आणि मग तिने एकदम एक बॉम्ब टाकला. ती म्हणाली, अरे गेलं वर्ष 2 वर्ष आपण आता या प्रेमबंधनात आहोत. तसं पाहिलं ना तर तुझ्याशी बोलताना पण कळलं की तुझी स्वप्न काही फार मोठी नाही आहेत. म्हणजे आज जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तुझ्या परिस्थितीत तू काही बदल करू इच्छित नाही आहे. कोणतीही प्रगतीकडे तुझी वाटचाल चालली आहे असं काही मला वाटत नाही. त्यातून तू ती कागदाची फुलं दिलीस. तशी माझी अपेक्षा नाही आहे रे तुझ्याकडनं, काहीच अपेक्षा नाही आहे. तरी पण एक माणूस म्हणून जगताना काहीतरी ॲम्बिशन्स हव्यात ना, काहीतरी मोठं स्वप्न हवं ना. मग आहे त्या परिस्थितीत राहणाऱ्या व्यक्तीबरोबर मला या प्रेमाला आकार देऊन तुझी पत्नी म्हणून नाही जगता येणार. आणि सांगू तुला, तसं माझ्याकडे काही कमी नाही आहे. त्यामुळं मी चालली आहे परदेशात. आणि हो, कायमची. पुन्हा तुझ्याकडे मी कधीही फिरकणार नाही. अशा परदेशात मला नोकरी लागली आहे. आणि मग मी माझं आयुष्य तिकडे स्थिरसावर करेन. जे झालं ते झालं, झालं गेलं विसरून जा. आणि हे प्रेम एवढ्याच काळापुरतं तुझं आणि माझं होतं, इतकंच तुझ्या मनाला समजाव. पूर्णपणे मला विसरून जा. आणि मग तुझ्या आयुष्यात तुला भरारी घ्यायची असेल तर तू घे, किंवा तुझं आयुष्य तुझ्या पद्धतीने तू जगण्यास मोकळा आहे. असं काहीतरी भरभरून ऐकावं लागेल. आणि अंगावरती बॉम्ब पडल्यानंतर जी अवस्था होते, मनाच्या चिंधड्या झालेला तो माणूस, तो तिचा प्रेमवीर नुसतं तिच्या डोळ्याकडे पाहत राहिला आणि स्वतःच्या डोळ्यातनं वाहणारी आसवं अडवण्याचा प्रयत्न करू लागला. इतकं बोलून निर्विकार चेहरा करून तिने त्याचा निरोप घेतला. प्रेमामध्ये बसलेला हा शॉक, प्रेमामध्ये झालेला हा अपमान, प्रेमामध्ये मिळालेलं अपयश, या गोष्टींनी तो तसा पाहिला तर खचून गेला. पण असं खचून जाऊन मला आत्महत्या नाही करायची हे त्यांनी मनाला समजावलं. कशामुळं तिने मला सोडलं? केवळ मी श्रीमंत नाही म्हणून, केवळ मी एक गरीब आहे, माझे खिसे नेहमी फाटके असतात, मी फारसं काही तिला देऊ शकलो नाही वर्ष 2 वर्षात, याच्यावरून तिने माझं मोजमाप केलं. म्हणजेच माझ्या गरिबीमुळं ती मला सोडून निघून गेली. आणि तेही मला सरळ सांगते ती की मी परदेशात चालले, तू मला विसरून जा. या एका गोष्टीने त्याच्या मनाचा तडफडाट झाला. पण स्वतःला न संपवता तिने ज्या कारणासाठी मला सोडलं आहे त्याच क्षेत्रात, म्हणजेच पैसे कमावणं, यासाठी मी झटून तयारीला लागेन. म्हणून त्यांनी पैसा खूप कमवायचा. आणि ती जेव्हा पाहिल आपल्याकडं तेव्हा तिला अख्खं जग छोटं वाटेल. आपण केलेल्या प्रगतीने तिचे डोळे दिपून जातील. तिच्या प्रत्येक नातेवाईकांनासुद्धा अतिशय अभिमान वाटेल माझा. आणि त्यांना चुकपूक लागेल, तिच्या आईवडिलांना, नातेवाईकांना, अरे का बरे हिने सोडलं याला, आज तो कुठं पोचला आहे. असे भाव जर निर्माण करायचे असतील तिच्या मनात, तिच्या नातेवाईकांच्या मनात, तिच्या आईवडिलांच्या मनात, तर मला नक्की काहीतरी पेटून उठलं पाहिजे. आणि असं मनामध्ये विचार आल्यानंतर तो त्याच्या जीवनाची वाट बदलून चालू लागला. लोक भेटत गेले, त्याच्या प्रामाणिकपणाला किंमत मिळत गेली. अनेक ठिकाणी त्याला सहज कर्ज उपलब्ध झाली. आणि मग एका धंद्यामागं दुसरा धंदा, एका फॅक्टरीनंतर दुसरी फॅक्टरी, असं करत करत तो एक गावातला अतिशय श्रीमंत माणूस बनला. अर्थात वर्ष निघून गेली, याच्यामध्ये 5-10 वर्ष सहज निघून गेली. आणि हा मात्र एक एक टोक पाताक्रांत करत जगातला एक श्रीमंत माणूस कसा असतो तसं तो राहू लागला. आलिशान कार, मस्तपैकी मार्बलचा बांधलेला बंगला, काय कोणती सुविधा नव्हती त्याच्याकडे, असं काही नाही. फॅक्टरी, अनेक फॅक्टरींचा मालक होता तो. अनेक लोकांना तो पगार वाटत होता महिन्याला. म्हणजेच स्वतः श्रीमंत तर झालाच, पण कित्येकांना उपजीविकेचं साधन त्याने दिलं होतं. प्रेमामध्ये अपमानित झालेला व्यक्ती अशा पद्धतीने काय करेल काही सांगता येत नाही.
त्यामुळं त्याची प्रगती इतकी इतकी पराकोटीला गेली की ती प्रगती पाहून गावातल्या सगळ्यांचे डोळे दिपायचे आणि हळूहळू त्याचं नाव चर्चेत येऊ लागलं. एकदा असाच आलिशान कारमधून तो फिरत होता. त्याच वेळेस त्याला रस्त्यामध्ये रिमझिम पावसात एका छत्रीत एक वृद्ध जोडपं चाललं आहे असं त्याला गाडीच्या लाईटमध्ये दिसलं. त्याने थोडी कार जवळ नेऊन पाहिलं खिडकीतून. त्या आपल्या कारच्या खिडकीतून त्यांनी त्या वृद्ध जोडप्याला ओळखलं. अरे, हे तर तिचे आईबाबा आहेत. आज त्यांना पाय उचलणंसुद्धा मुश्किल झालं आहे. एका छत्रीत चाललेत. काय त्यांना मी कारनी सोडू? त्यांच्या घरी मी सोडू शकतो का कारनी? ते बसतील का माझ्या कारमध्ये? तिने माझा केला जो अपमान त्याचा बदला मी आज घेऊ शकतो का? नकोच त्यांना बसवायला. ही बदल्याची आग मनातली ही मला विझू द्यायची नाही आहे. कारण ती मला लाथ मारून गेली आहे. तिने माझ्या प्रेमाचा अपमान केला आहे. तिने माझ्या गरिबीला शिव्या दिल्यात. तिने मला शाप दिलेत. आणि ती किती सहज मला सोडून निघून गेली आहे. आणि तिच्या आईबापांशी मी चांगला वागू? असे काहीसे त्याच्या बदल्याचे विचार त्याच्या मनामध्ये येऊन गेले. तरी त्यांनी कार पुढे नेऊन थांबवली. एका साईडला, रस्त्याच्या दुसऱ्या साईडला नेऊन त्यांनी कार थांबवली आणि तो कारमध्ये बसून पाहत राहिला की हे नक्की कुठे जात आहेत. अर्थात वयोमानाप्रमाणे त्यांची चाल मंद होती. पाऊस सुरू होता. छत्री एकच होती. त्याच्या लक्षात आलं, अरे हे तर स्मशानाकडे चाललेत. आणि हे पाहून तो अवाक झाला. त्या दोघांना स्मशानात जाऊ दिलं त्याने आणि नंतर तो भरभर चालत त्यांच्या मागं पोचला. ते कुठे जातात हे पाहण्यासाठी हळूहळू त्यांच्या मागं चालू लागला. आणि त्या अंधाऱ्या वाटेत थोड्याशा त्या चंद्राच्या प्रकाशात त्याला दिसलं की ही दोघंही छत्री त्यांनी दोंडून ठेवली आणि एका कबरीजवळ ते थांबले. त्या कबरीजवळ त्याच्या प्रेमिकेचा फोटो होता. त्याच्या अंगावर सर्रकन काटा आला. त्याच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. कारण मनापासून प्रेम केलं होतं. मनापासूनचं प्रेम असं कधीही मरत नसतं. ती जरी लाथ मारून निघून गेली या भावना मनात होत्या, तरीही तिचा फोटो, तिची कबर पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहिल्या आणि तो सद्गदित अंतकरणाने त्या आईबाबांना बोलला, मला सांगा ना कसं झालं हे? कधी गेली ती? मला का नाही कळवलं? अशा प्रश्नांचा भडीमार केला. तेव्हा तो बाप थरथरत्या हाताने त्याचा हात हातात घेऊन बोलला, अरे ती कुठेच परदेशात नाही गेली. काय सांगू तुला? तिने तो बहाणा केला. अरे तिच्या वाढदिवसानंतर 3 महिन्यातच तिला कधीही बरा न होणारा कॅन्सर झाला. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर तू उलमडून पडशील, तू कोलमडशील, तू संपशील या भीतीने तिने तुला काही सांगितलं नाही. आणि मग तिने देखावा केला की आता याला आपण काय सांगायचं. आणि मग तिने तुला सांगितलं की मी परदेशात चालली आहे कायमची. अरे कुठला परदेश रे? ती या वेगळ्याच देशात निघून गेली. ती बघ ना, तिच्या कबरीजवळ तू तिला दिली होती म्हणे वाढदिवसाला ही कागदी रंगीबेरंगी फुलं. आम्हाला सांगून गेली, माझ्या कबरीजवळ ही फुलं कायमची ठेवा. बघ ना या कबरीला कसं व्यवस्थित आम्ही वरनं आच्छादन पण केलं आहे. तिला ऊन नाही लागत, तिला पाऊस नाही लागत. आणि ती फुलं आहेत ना, अरे ती कागदी आहेत म्हणून ती आजही टिकली आहेत आणि अजूनही काही वर्ष टिकतील. अरे तुझं प्रेम तिच्या कबरीवरती असंच टिकून राहणार आहे. तुला तिने धोका नाही रे दिला. तिच्या मनात एकच इच्छा होती की तुला असं सांगितल्यानंतर तिचे 2 हेतू साध्य होणार होते. एक म्हणजे त्या अपमानाची ठिणगी तुला सहन होणार नाही आणि नक्की तू पेटून उठशील आणि तू काहीतरी बनवून दाखवशील, याच तिच्या भावना होत्या रे. खरंच खूप प्रेम करायची तुझ्यावरती. हे सगळं ऐकलं आणि तो हतबुद्ध झाला. शेवटी त्यांनी तो थरथरता हात हातात घेतला, दोघांच्या चरणावर माथा टेकवला आणि एकच बोलला की आत्तापासून तुमची जबाबदारी माझ्यावर आहे. इतकं बोलून तो त्या वृद्ध दाम्पत्याला, आपल्या प्रेमिकेच्या आईवडिलांना कायमचं आपल्या घरी घेऊन गेला. आणि तिच्याच आठवणीत कायमचा मी एकटाच राहीन ही प्रतिज्ञासुद्धा त्यांनी तिच्या कबरीवर केली. खरं प्रेम हे असंच असतं.